ह्या मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये माणसाला हवं तरी काय असतं? मस्त गार गार एसीची हवा, थंडगार शीतपेय आणि क्षणभर विश्रांतीसाठी सावली. सावली ती नक्की आहे का? या आधुनिक जगात जिथे झाडं तोडून मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहत आहेत, जंगल कापून रुंद रस्ते बनत आहेत, जेव्हा उन्हात प्रवास करणाऱ्या माणसाला सावली शोधूनही सापडत नाही, या सगळ्यामुळे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि सावली हळूहळू गायब होत चालली. पण आमच्याकडे असं नाहीये. या, तुम्हाला दाखवतो. हे आमचं घर. इथे आधी माझे पणजोबा शेती करायचे. नंतर माझ्या आजी आजोबांनी इथे खूप सारी झाडं लावली. मग माझ्या आई वडिलांनी ती वाढवली आणि आता मी ती जपतोय. इथे 60 पेक्षा जास्त झाडं आहेत, जिथे रोज सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. या झाडांच्या सावलीत मी निवांत झोपू शकतो. यांच्या गोड फळांचा आस्वाद घेऊ शकतो. फुलांच्या सुगंधाने मन प्रसन्न करू शकतो. लहान मुलं यांच्या सावलीखाली बिनधास्त खेळू शकतात. ही फक्त झाडं नाहीत, ही एक परंपरा आहे, एक धरोहर, एक वारसा आहे, जो माझ्या पणजोबांकडून आजोबांकडे आला, आजोबांकडून वडिलांकडे आला आणि वडिलांकडून माझ्याकडे आणि माझ्याकडून तो पुढच्या पिढीकडे जाणार आहे. म्हणूनच मी त्यांना जपतो, मायेने, प्रेमाने, आपुलकीने, कारण मी आहे यांचा राखणदार.